हॅलो स्टुडंट, वन्स अगेन वेलकम इन अ सहज शिक्षण. तर स्टुडंट, आज आपण इयत्ता 6वी विषय आहे इतिहास व नागरी शास्त्र. तिसरा धडा आहे हडप्पा संस्कृती. तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, धडा पहिला, धडा दुसरा दोन्ही धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय इयत्ता 6वी इतिहास ही प्लेलिस्ट बनवली आहे. या प्लेलिस्टमध्ये तुम्ही ते स्वाध्याय बघू शकता. तर चला आपण आता स्वाध्यायाला सुरुवात करत आहोत. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. यातील प्रश्न पहिला, या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे? चला बघूया उत्तर. इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी असलेल्या हडप्पा या ठिकाणी उत्खनन सुरू झाले. प्रथम या ठिकाणी सुरू झाले म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. दुसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे? उत्तर, हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे. तिसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? तर विद्यार्थ्यांनो, परीक्षेमध्ये एक मार्क्ससाठी या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट मार्क करायचा आहे, व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. उत्तर आहे, हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलचे कापड इजिप्तला पुरवत असत. प्रश्न दुसरा, प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल? जसे स्थळाविषयी माहिती मिळवाल, प्रदूषण रोखणे, ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादी बाबत. म्हणजे हे मुद्दे लक्षात घेऊन आपण या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, चला बघू आपण उत्तर. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. प्राचीन स्थळांना भेटी देताना आम्ही तेथील स्थळाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ. ज्या प्राचीन स्थळाला भेट दिली आहे त्याचा इतिहास काय आहे, त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे याबाबत माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन करू. त्या प्राचीन स्थळांच्या भौगोलिक परिस्थितीविषयी माहिती करून घेऊ. त्या प्राचीन स्थळाची व्यवस्थितपणे जपणूक होत आहे की नाही याची माहिती घेऊन जर त्या प्राचीन स्थळाची नीट काळजी घेतली जात नसेल तर त्याबाबत तेथील स्थानिक प्रशासनाला सूचित करू. कचरा, प्रदूषण आणि प्राचीन स्थळाची जपणूक याबाबत माहितीचे फलक तयार करून ते त्या ठिकाणी लावण्याची व्यवस्था करू. तर विद्यार्थ्यांनो, आपण अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्यांनी जे मुद्दे दिले होते त्या मुद्द्यांना अनुसरून आपण हे उत्तर तयार केलेलं आहे. आता पुढचा प्रश्न, तिसरा, मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्ररेखाटन करा
म्हणजेच तुम्हाला त्याची आकृती काढायची आहे. तर पुस्तकामध्ये अशा प्रकारे मोहेंजोदडो येथील महास्नानगृह ही याचं चित्र दिलेलं आहे. तर याची तुम्हाला ही आकृती काढायला सांगितलेली आहे. तर हा प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारला जातो. प्रश्न 4. हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा. तर हडप्पा कालीमध्ये त्यांचे पीक कोणतं होतं, त्या लोकांचा पोशाख कसा होता, त्यांचे दागिने, अलंकार या सर्वांविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे. तर मुख्य पीक होतं गहू आणि सातू, त्यालाच बार्ली असं सुद्धा म्हणतात. तर त्या लोकांचा पोशाख कसा होता बघा. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. तसेच सुती आणि लोकडी कापडांचा सुद्धा ते वापर करत असत. तर दागिन्यांच्या मध्ये सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादी होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्ट याचा देखील समावेश होता. पाचवा प्रश्न. एका शब्दात उत्तरे द्या. असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्याची उत्तरे लिहा. तर आपल्याला काही प्रश्न असे तयार करायचे आहेत की त्या प्रश्नांची उत्तरं एका शब्दात असली पाहिजेत. त्यांनी जसं की आपल्याला दिलेलं आहे, हडप्पा संस्कृतीच्या मृदा तयार करण्यासाठी वापरलेला दगड. तर याचं उत्तर एका शब्दात येणार आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत आणि त्याची उत्तरं द्यायची आहेत. तर सगळा धडा व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर आपल्याला यातील काही प्रश्न मिळालेले आहेत. तर बघा याचे प्रश्न काय काय आहेत. पहिला, हडप्पा संस्कृतीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते. तर याचं उत्तर एका शब्दातच आहे, सिंधू संस्कृती. दुसरा प्रश्न आपण काय तयार केलेला आहे, कोणत्या नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तर उत्तर आहे सिंधू नदी. तिसरा प्रश्न आपण तयार केलेला आहे, प्रचंड आकाराची गोदी कोठे सापडली आहे. उत्तर आहे लोथल या ठिकाणी. चौथा, नांगरलेल्या शेताचा पुरावा कोठे मिळाला. तर याचं उत्तर आहे कालीबंगन. तर पाचवा प्रश्न आपण असा तयार केला आहे, हडप्पा संस्कृतीतील मृदा कोणत्या आकाराच्या होत्या. तर एका शब्दात याचं उत्तर आहे चौरस आकाराच्या होत्या. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर धड्यानुसार आपण हे 5 प्रश्न तयार केलेले आहेत. त्याची अगदी व्यवस्थित उत्तर सुद्धा दिलेली आहेत. चला आता पुढचा प्रश्न 6वा, हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा. ठीक आहे, तर या ठिकाणी हा आहे नकाशा. तर याच्यामध्ये आपण आता ती ठिकाणं दाखवणार आहोत. तर या ठिकाणी एक ठिकाण मी दाखवते बघा, कालीबंगन. त्यानंतर आहे मोहेंजोदडो. त्यानंतर इथं आहे बघा धोलावीरा. तसेच खाली इथे दिसते बघा लोथल. त्यानंतर या ठिकाणी आहे दायमाबाद. तर विद्यार्थ्यांनो, ही आहे इतर जागतिक संस्कृती जे की आपण या नकाशामध्ये दाखवलेल्या आहेत.
तर चला विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाबरोबर आपल्या या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर कुठल्याही विषयाचे स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.